लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान, कन्यादान म्हटलं की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साई कमल फर्निचर. आपल्या बजेटमध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध, तसंच कपाट, शोकेस, बेड, ड्रेसिंग, डायनिंग, टीपॉय, सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध. याचबरोबर टेबल, खुर्ची, आराम खुर्ची, वॉर्डरोब, डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज. अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील साई कमल फर्निचर. साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल. आजच भेट द्या साई कमल फर्निचरला. प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते, वसंत लॉन्च समोर, संगमनेर. मोबाईल 98 814 73 753. राज्यभरामध्ये दांगट समितीच्या अहवालातील शिफारसीनुसार आकृतीबंध मंजूर करावा या मागणीसाठी महसूल कर्मचाऱ्यांचा संप सुरू असून संगमनेर तालुक्यातही याचा सर्वाधिक परिणाम पाहायला मिळतोय. महसूलमधील कर्मचाऱ्यांनी सुरू केलेल्या कामबंदमुळे तहसीलसह प्रांत कार्यालयात ग्रामीण भागातून काम घेऊन येणाऱ्या अनेक नागरिकांसह विद्यार्थ्यांचा खोळंबा झालाय. दांगट समितीच्या अहवालांचं पालन करून सुधारित महसूल विभागाचे नमुने लागू करणं आणि महसूल सहाय्यकांना वेतन श्रेणीमध्ये 1900 रुपयांवरून 2400 रुपयांपर्यंत वाढ देणं या प्रमुख मागण्यांसाठी महसूलचे कर्मचारी संप करतायत. या आंदोलनाचे संगमनेरात देखील तीव्र पडसाद उमटल्याचं पाहायला मिळालं. काम घेऊन आलेल्या नागरिकांसह विद्यार्थ्यांना रिकाम्या हाती माघारी परतावं लागतंय. विविध शाखांच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना लागणारे नॉन क्रिमिलियर, उत्पन्नाचा दाखला, डोमिसाईल आदी कागदपत्र संपामुळे मिळणं अवघड झालंय. त्यामुळं पालकांसह विद्यार्थ्यांनी संताप व्यक्त केलाय. त्याचबरोबर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीही महिलांसह कुटुंबातील सदस्यांची चांगलीच धावपळ होतीये. रेशन कार्डमध्ये नाव समाविष्ट करणं आणि नावं कमी करणं ही कामं रिंगाळली आहेत. आपण आज बघतोय की महाराष्ट्र राज्यातील महसूल विभागाचे जे काही कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत, हे सगळे 4-5 दिवसापासून संपावर गेलेले आहेत आणि ते संपावर गेलेले असल्यामुळं अनेक विद्यार्थ्यांची आज अडचण होत आहे. इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनचा टायमिंग संपत आला. इतरही बरेचसे कॉलेजचे जे ॲडमिशनचे टायमिंग आहेत ते संपलेले आहेत आणि मग त्या ॲडमिशनसाठी कोणाला नॉन क्रिमिनल पाहिजे असतं, कोणाला त्या ठिकाणी उत्पन्नाचा दाखला पाहिजे असतो, कोणाला जातीचा दाखला पाहिजे असतो, कोणाला डोमेसाईल आदिवास दाखला पाहिजे असतो. म्हणजे हे दाखले मिळण्यासाठी संबंध प्रक्रिया ही कामगार तलाठ्यापासून तर तहसील कचेरी आणि तहसीलदार प्रांत अधिकारी यांच्यापर्यंत असते. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जर या ठिकाणी हे दाखले मिळणार नसतील तर उद्या ह्या मुलांचे ॲडमिशन होणार नाही आणि ह्या मुलांना घरी बसावं लागेल. 1 वर्ष त्यांचं वाया जाईल. ह्या सगळ्या गोष्टीला आज हे महसूल खातं जबाबदार आहे. आणि मग अशा वेळेला यांनाही मुलं आहेत, यांना सुद्धा यांच्या मुलाबाळांचं करिअर आणि भवितव्य घडवायचं असं, तसं महाराष्ट्रातील अनेक नागरिकांना त्यांच्याही मुला मुलींचं जे भविष्य आहे ते घडवायचं असतं. आज ते जे काही मुलांचे आई वडील आहेत ते प्रचंड असे टेन्शनमध्ये आहेत की त्यांना जर ते दाखले मिळत नाही तर मग या ठिकाणी त्यांनी दाद मागायची कोणाकडे. आणि दुसरीकडे जर आपण विचार केला तर आज लाडकी बहीणची योजना चालू आहे. या लाडकी बहीणच्या योजनेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी आमच्या माता भगिनींना काही दाखल्यांची आवश्यकता असते, ती दाखले सुद्धा आज मिळत नाहीयेत. दरम्यान दांगट समितीच्या शिफारशींसह इतर 14 मागण्यांसाठी हा संप सुरू असून कार्यालयं ओस पडली आहेत. सर्वच महसूल कर्मचारी संपावर असल्यामुळं कार्यालयात रिकाम्या खुर्च्या आणि कर्मचाऱ्यांच्या अनुपस्थितीमुळं सर्वसामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. जोपर्यंत महसूल विभागाचा आकृतीबंध मंजूर होत नाही तोपर्यंत या संपातून माघार घेणार नाही असा पवित्रा महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेनं घेतलाय. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. तुम्ही फक्त दूध बदला. राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा.